नमस्कार, मी दिनेश रंजन. आपण पाहत आहात बातम्यांची बातमी. मंडळी, बातमी पुन्हा तीच. मराठ्यांची मुंबईत लागलेली रीघ. मराठे मुंबई सोडणार नाहीत. मराठे मुंबईकरांना त्रासही देणार नाहीत. सरकारने आम्हाला आंदोलनाची परवानगी दिली. शासनाने आम्हाला सहकार्य केलं म्हणून आम्ही देखील शासनाला त्रास देणार नाही. आम्हीही सहकार्यच करणार. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आम्ही आणि आमचे लाखो मराठे प्रयत्नशील राहतील आणि आहेत. तुम्ही घातलेल्या अटी आम्हाला अगदी मनापासून मान्य आहे. आम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. लोकशाही सध्या हल्ली जिवंत आहे. त्यामुळे आम्ही शांततेच्या मार्गानेच आंदोलन करू असं जरांगे पाटील म्हणतायत. आणि हीच शिकवण त्यांनी मुंबईत आलेल्या लाखो मराठ्यांना दिली आहे. मंडळी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेवढे चतुर आहेत ना, आणि जेवढे हुशार असतील आहेत, तेवढेच चतुर आता मनोज जरांगे पाटील झाले आहेत. कारण काय? तर कारण जरांगेंना हुशार आणि चतुर करण्यात फडणवीसांचाच हात आहे, हे लक्षात घ्या. मित्र हो, माणूस एकदा कुणाच्या तरी जाळ्यात अडकतो, कधीतरी एकदा फसतो, दोनदा फसतो, पण माणूस नावाची जमात वारंवार कधीच कुणाच्या जाळ्यात अडकत नसते, लक्षात घ्या. महायुती सरकारच्या त्रिकुटात देवेंद्र फडणवीस हे हल्ली एकटे पडले आहेत का? याची कारणं शोधा आणि उत्तर शोधून तुम्हीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, लिहा, व्यक्त व्हा. कारण अजित पवार आणि एकनाथ शिंदे साहेब हे खूप काही या विषयावर बोलताना दिसत नाहीत. आणि पत्रकारांनी आग्रह धरलाच तर त्या दोघांचंही झुकतं माप हे मनोज जरांगे पाटलांच्या दिशेने असतं, हे लक्षात घ्या. कालचा माझा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर पुन्हा बघा, शोधा, सर्च करा. तुर्तास हल्ली स्क्रीनवर थंबनेल बघा. माझ्या शेजारी मी म्हणालो होतो काल, जरांगेंना फसवण्याचा मास्टर प्लान, हे आपलं टायटल होतं, शीर्षक होतं कालच्या व्हिडिओचं. मित्र हो, हा अंदाज मला का आला असेल? कारण आतापर्यंत देवेंद्र फडणवीसांनी या महाराष्ट्रात काय काय घडवून आणलं आणि कशासाठी कोणकोणते नुसखे वापरले ते आपण सर्वांनी अगदी जवळून पाहिले आहेत. नव्याने सांगण्याची खरंच गरज नाही. फडणवीस बोलताना तिळगुळासारखे गोड बोलतात, परंतु पुढे काय काय करतात हे तुम्हाला पुन्हा नव्याने सांगण्याची गरज वाटत नाही. कमेंटमध्ये वाटलं तर नक्की लिहा मित्र. मंडळी, आता एकापेक्षा एकाहून एक सरस, अर्थात फडणवीसांपेक्षा जरांगे पाटील थोडे भारी भरतील असं चित्र हल्ली मुंबईतलं दिसते आहे. कारण आज बातमी फिरली आहे, फाशे फिरले आहेत. कारण काय? यामागचं कारण काय? तर सविस्तर जाणून घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा, म्हणजे आपल्या इत्तंभूत लक्षात येईल. बघा, मराठा आंदोलकांना सरकारने मुंबईत शिरण्याची परवानगी दिली. सरकारनेच परवानगी दिली. त्यामुळे मराठा आंदोलक खुश झाले, आनंदी झाले. त्याप्रमाणे मनोज जरांगे पाटील देखील त्याच पद्धतीने सरकारशी, शासनाशी वागले आणि वागतायत. त्यांनी आझाद मैदान गाठलं. मैदानात फक्त 5,000च आंदोलक असले पाहिजे अशी अट सरकारने घातली होती. तर जरांगेंनी तसंच केलं. त्यापेक्षा उलट काहीच केलं नाही. परंतु उर्वरित लाखो आंदोलक मात्र मुंबईत विखुरल्या गेले आणि व्यवस्था शोधू लागले. पण व्यवस्था त्यांच्या पथ्याला पडली नाही. मित्र हो, कुणी रेल्वे स्थानकावर झोपले तर कुणी फुटपाथवरच आडवे झाले. 2 दिवसांच्या प्रवासानंतर अतिशय थकले. त्या थकव्याने आंदोलकांना अंथरुणाची देखील आसक्ती नव्हती. परंतु सकाळी उठून नैसर्गिक विधीचं काय? तर सकाळी उठून पाहते तर सार्वजनिक शौचालयांना कुलूप, चहा, नाश्ता, बिस्किटे मिळणारी सर्व दुकाने बंद. रात्री कुठे स्वयंपाक करायचा तर संबंधित ठिकाणी लाईट बंद. हा बंद कोणी केला? तुम्हाला पुन्हा नव्याने सांगण्याची गरज नाही. पोटात एक आणि ओठात एक असं हे सरकार आहे मित्र. आणि पोटात आणि पाठीत दोन्ही ठिकाणी
वार करण्याची सवय कुणाला आहे ते देखील तुम्हाला सांगण्याची गरज नाही. हे तुम्ही समजून घ्या, लक्षात घ्या. मंडळी, हे असं विचित्र का घडलं? पाहुण्याला निमंत्रण दिलं आणि घराला कुलूप ठोकून पसार झाले, असंच म्हणावं लागेल. असंच घडलं मुंबईत. माझा कालचा व्हिडिओ तुम्ही पुन्हा बघा. हाच आहे तो रचलेला सापळा जे मी बोललो होतो व्हिडिओमध्ये. अनेक लोक म्हणतात आजपर्यंत आम्ही असं सरकार कधीही या महाराष्ट्रात पाहिलं नाही. सामान्य नागरिक महाराष्ट्रात चावडीवर, टपरीवर, पारावर बसून गावागावात अगदी उघडपणे बोलतायत आणि तेच तंतोतंत अगदी या महाराष्ट्रात तसंच घडत आहे हल्ली. मराठा आंदोलकांना कोणकोणत्या संकटात ओढायचं जेणेकरून आंदोलक कंटाळून मुंबई सोडून पळून जातील. होय साहेब, तुमचं हे सगळं खरं आहे. कंटाळतील ना, आजारी पडतील. उरलेल्यांना पोलीस कुठल्या ना कुठल्या कारणावरून लाठ्यांनी हाणतील, जसं अंतरवालीत ठोकलं होतं पोलिसांनी. पोलीस मुंबईतून त्यांना, त्या आंदोलकांना पळवून लावतील, सत्य आहे. पण पोलिसांना हाताशी घेऊन लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना पळवून लावणे, याला शासकीय मर्दुमकी कसं म्हणायचं? यामध्ये तुमची नेमकी बहादुरी कुठली? आपण पुन्हा येऊ, पुन्हा येऊ, पुन्हा येईन म्हणत म्हणत आलोच ना, मग स्वागत आहे ना आपलं. तुम्ही पुन्हा आले, कशासाठी आले? आमचे प्रश्न सोडविण्यासाठीच तुम्ही महाराष्ट्रात गादीवर बसले आहात. इथल्या सर्वच प्रश्नांना लॉजिक आहे, अगदी लॉजिक आहे. कुठलाही प्रश्न बघा, हल्ली जो प्रश्न आहे, जे प्रश्न आहेत प्रलंबित ते. आणि मराठा आंदोलनाला तर धार आहे, मराठ्यांचा लाखोंच्या संख्येने पाठिंबा आहे. मग आमने सामने या, समोरासमोर बसा, तोडगा काढा, मार्ग शोधा. कोण शोधेल मार्ग? कायद्याची चौकट बघा, त्याच्या बाहेर करू नका काहीच. कायद्याला धरूनच पुढे चला. अहो, तुम्हीच कायदे तयार करता असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. फडणवीस जे मनात आणलं ते करू शकतात, याची डझनभर उदाहरणं महाराष्ट्राने गेल्या 5 वर्षात बघितली आहेत. तुम्ही पक्षाचा मालक बदलवू शकता, तुम्हाला ठाऊक आहे. तुम्ही पहाटे शपथविधी करू शकता. तुम्ही सरकार पाडून पुन्हा खुर्चीवर बसू शकता. आता हे सविस्तर सांगायला या व्हिडिओमध्ये वेळ नाही, पण महाराष्ट्राला हे सगळं माहिती आहे. मनोज जरांगे पाटील मात्र यावेळी मागे हटणार नाहीत. त्यांनी सांगून ठेवलं आहे, जगून मरावं, मरून जगावं, हेच आम्हाला ठावं. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. मित्र हो, हे गीत कोणी लिहिलं आहे ठाऊक आहे? शांता शेळकेंनी हे गीत लिहून ठेवलं आहे. आणि मंगेशकरांनी या गाण्याला दिलेली चाल आणि ताल महाराष्ट्रातील मराठ्यांना तोंडपाठ झाली आहे. फक्त मराठ्यांनाच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्राला. मराठे मरायला तयार आहेत. जरांगे पाटील विकल्या जातील असं लोकांना वाटलं होतं, पण तसं झालं नाही. जरांगे संपले, भगव्या वादळाची बारीक हवा झाली, अशा बातम्या काही संघी पत्रकारांनी चालवल्या होत्या, चालवत आहेत आता हल्ली. पण लोक आता बिथरत नाही, हे लक्षात घ्या. मराठे आता घाबरतील असंही वाटत नाही. तुमच्या महायुतीतील तुम्हीच धरून बांधून तयार केलेल्या माजी मुख्यमंत्र्यांनी शपथ घेऊन आरक्षणाचं आश्वासन दिलं होतं, एकनाथ शिंदे साहेबांनी. पण ते सध्या गावी गेले आहेत. त्यांनी जरांगेंना फसवलं. राष्ट्रवादीचे तुमचे परममित्र कोण? अजितदादा पवार हे देखील छुप्या पद्धतीने मराठ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, हे देखील लक्षात घ्यायला पाहिजे. या दोघांवर मनोज जरांगे पाटील टीका करीत नाही, कारण कदाचित, लक्षपूर्वक आहे का, कदाचित त्यांनीच ही आतली बातमी जरांगेंना दिली असावी की तुम्ही घाबरू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. कायद्याच्या चौकटीचा आधार घेऊन तुम्हीच आरक्षणाला अडवताय हे लाखो मराठ्यांच्या कानापर्यंत आता पोहोचलं आहे. कारण तुमच्यामध्येही फितूर आहेच, तुम्ही शोध घ्या. त्यामुळे महायुती सरकारमध्ये तुम्ही आता एकटेच जरांगेंचे आणि आरक्षणाचे विरोधक आहात, असा प्रचार आणि प्रसार महाराष्ट्रभर झाला आहे. आणि त्यामुळेच जरांगे पाटील तुम्हाला वेळोवेळी टार्गेट करतात. सोशल मीडियावरून आपण सर्वांनी मित्र हो ऐकलं असेल, तुमच्या भविष्यातील वाटचालीसाठी, राजकीय भविष्यासाठी हे घातक ठरू शकतं.
कारण तुमच्याही पक्षात अनेक मराठे आहेत, असतीलच. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या या दोघांच्याही पक्षातील, राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षातील मराठे आमदार आणि खासदार मात्र मनोज जरांगे पाटलांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. त्यामुळे मराठा आंदोलनाची धग सहजासहजी विझणार नाही, तुम्हाला ती विझवता देखील येणार नाही. कर्जमाफीसाठी तुम्ही बच्चू कडूंना फार हलक्यात घेतलं, त्यांना घरी पाठवलं, घरी बसवलं. हा भाग थोडा बाजूला ठेवा. शक्ती प्रदर्शन थोडं कमी पडलं, आमचे शेतकरी बांधव घरात बसले त्यामुळे. परंतु हे मराठा आंदोलनाला संपवणं इतकं सोपं जाणार नाही. एकदा अंतर्वालीत तुम्ही लाठीमार केला, लाठीमार झाल्याने तो द्वेष मराठ्यांच्या मनात आजही कायम आहेत. अनेकांवर केसेस लागल्या आहेत. त्यामुळे आता पुन्हा तुम्हाला लाठ्यांचा सहारा घेता येणार नाही. त्यामुळे शक्य तेवढ्या लवकर हा प्रश्न निकाली काढण्यातच तुमची नाही तर अख्ख्या महाराष्ट्राची भलाई आहे. कारण तुम्हाला ठाऊक आहे मित्रहो, उद्याच्याला मुंबईत काही अनुचित प्रकार घडला, कायदा व सुव्यवस्था ढासळली, तर याचा फटका कुणाला बसतो? याचा फटका कुण्या आमदार, खासदार आणि मंत्र्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना बसत नसतो, तर यात सामान्य नागरिक पिचल्या जातात. हे लक्षात घ्या. त्यांची लेकरं पोलिसात भरती होतात, पोलिसात आतमध्ये जातात, जेलमध्ये जातात. पोलिसांच्या केसेसमुळे गरिबांच्या डोक्यावरील केस गळतात. हे लक्षात घ्या. श्रीमंतांच्या नाही. एक मराठा लाख मराठा म्हणत मराठा आंदोलक तुम्ही दिलेल्या सर्व त्रासाला सहन करतील, पण यावेळी मात्र मागे हटणार नाही असं मनोमन वाटत आहे. कारण बातम्या तशा प्रकारच्या आहेत मित्र. त्यामुळे आरक्षण हा अधिकार आहे, सर्वांचाच अधिकार आहे. कायद्याच्या चौकटीत राहून हा प्रश्न निकाली कसा काढायचा हे सरकारने ठरवायचं आहे. कारण अनेक प्रश्न आधीच प्रलंबित आहेत या महाराष्ट्रात. त्यामुळे हा महत्वाचा मुद्दा आपण संपवायला पाहिजे. जास्त ताणाल तर तुटण्याची शक्यता असते, हे लक्षात घ्या. आणि उर्वरित तुमचे जे दोन सहकारी मित्र आहेत ते मात्र जरांगेंच्या बाजूला उभे आहेत, ही ठोस माहिती आहे मित्र. त्यामुळे मराठे त्यांच्याच छुप्या आधाराने मुंबईत थांबतील, कारण ते दोघेही मराठे आहेत. त्यांचे मतदारही मराठे आहेत. मराठे मुंबई सहजासहजी सोडणार नाहीत, एवढं मात्र यावेळी सत्य आहे. असो मंडळी, आपापल्या पक्षाचा, आपापल्या समर्थकांचा विचार करा आणि आपल्याला नेमकं काय वाटतं ते कमेंटमध्ये व्यक्त होऊन नक्कीच सांगा. तुर्तास आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. मी जे प्रश्न मित्र तुम्हाला प्रेमाने केले आहेत त्याचे उत्तर मात्र नक्की कमेंट बॉक्समध्ये द्या. पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.